मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये तब्बल 1 अब्ज रुपयांची मदत जमा झाली आहे। मात्र राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केवळ 75,000 रुपये मिळाल्याची धक्कादायक माहिती आरटीआय मधून समोर आली आहे। आरटीआय कार्यकर्ते वैभव कोकाट यांनी या संदर्भात आरटीआय कडून टाकून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये जमा झालेली रक्कम आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष झालेली मदत या संदर्भात विचारणा केली होती। यामधून ही धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे। माननीय मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये लोकप्रतिनिधींचे पैसे आहेत, अनेक सामाजिक संस्थेचे पैसे आहेत आणि 1 कोटी नाही त्याहीपेक्षा मोठी रक्कम त्यामध्ये असेल। अर्थात तो अधिकार माननीय मुख्यमंत्रीचा आहे, पण हेच पैसे सर्वसामान्य शेतकरी आणि कष्टकरींसाठी जर वापरले असते तर नक्कीच त्याचा स्वागत करता आला असता। पण निवळ फक्त माहितीच्या अधिकारावरती आम्हाला जी मिळालेली माहिती आहे, काही लाख रुपयेच खर्च त्या निधीतून झालेले आहेत, ही दुर्दैवी आहे आणि यातूनच ही कशी निराशजनक परिस्थिती आहे हे याच्यातून स्पष्ट होतं। कारण या संपूर्ण मुख्यमंत्री रिलीफ फंड याचं नियंत्रण हे स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय करत असतात आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचं कार्यालय करत असतं। त्यामुळे याची अधिकृत माहिती आपल्याला माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळेल। मुख्यमंत्री निधीमधून आपण पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत हा त्या मुख्यमंत्री निधीच्या सहायता कक्षाचा साधारणतः उद्दिष्ट नाही आहे। त्यासाठी सरकार आहे, एनडीआरएफ आहे, एसडीआरएफ आहे, मदत पुनर्वसन विभाग आहे। सीएम फंडाचा उपयोग हा अशा आजारासाठी साधारणतः आपण करतो की ज्या आजार जीवनदायी किंवा अशा आयुष्यमान भारत योजनेमध्ये बसत नाही, गरीब कुटुंब आहे, या दोन्ही योजनेमध्ये न बसणाऱ्यांना मदत केली पाहिजे आणि त्यातून आरोग्यासाठी आपण मदत करतो। पूरग्रस्त किंवा अशा विविध विषयांसाठी सरकारमध्ये अनेक विभाग आहेत की ज्यांच्याकडे निधी उपलब्ध आहे। इव्हन आपल्या डीपीडीसी मध्ये सुद्धा या संदर्भामध्ये आपण 5% निधी राखीव ठेवतो। शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये महायुतीच्या सरकारनं म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, त्याच्यानंतर आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब असतील आणि अजितदादा असतील, यांनी जी काय आश्वासनं दिलेली होती, जी काय कर्जमाफीच्या संदर्भातली भूमिका घेतलेली होती, त्याला जी तारीख दिलेली आहे त्याच्या अगोदर ती सगळी प्रक्रिया पूर्ण होईल। परंतु अवकाळी पावसानं असेल, सततच्या पावसानं असेल, जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यावर देखील उपाययोजना जी केली होती नुकसान भरपाईची, ते देखील खात्यामध्ये जमा होत आहेत। त्याच्यामुळं विरोधकांना रोज काहीतरी विधानसभेच्या अधिवेशनाच्या वेळी एक ब्रेकिंग द्यायची असते, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत। मला असं वाटतं की विरोधकांनी शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नये। त्याच्यातही कोर्टाने यांना फटकारलेला आहे आणि म्हणून हे नुसतं आताच नाही तर 2014 ते 19 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेसही फटकारलेला आहे। त्यामुळे हे खोटारड आहे, शेतकरी विरोधी सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, देशामध्ये आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।